तर नमस्कार सर्वांना। तर मी आणि दादा आम्ही दोघे निघालो आहे परळीला। परळीत एक प्राचीन शिव मंदिर आहे, तिकडे आम्ही जाणार आहे। तर पाहूया पुढे काय होतंय। तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग टाकणार आहे मी, आणि आम्ही आता आलो आहे परळीमध्ये। तर दादा मागे गाडी पार्क केली आहे दादांनी, आणि आता आम्ही जाणार आहे पुढे मंदिरमध्ये। तर हे आहे या परळीचं शिव मंदिर। तर चला पाहूया। होऊ शकता तुम्ही, हे मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे। हे कोणाला माहीत असेल तर सांगू शकता काय आहे हे, मला पण एवढं माहीत नाही याबद्दल। एक नंबर आहे, मस्तच आहे मंदिर। बोलत आहेत की हे मंदिर पांडवांनी बांधलं आहे। तर यामागची खरी स्टोरी काय आहे, कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा। हे पाहू शकता तुम्ही, असं आहे हे मंदिर। खूप मस्त आहे, खूप प्राचीन आहे। इथे कुलूप आहे, तर आतमध्ये जाऊ शकत नाही आम्ही। हे दादा पण मुंबईवरून दर्शन घेण्यासाठी आलेत। दिसत नाही तुम्ही आता इथे? इथे कुठून आलात तुम्ही? मुंबईवरून, दादरवरून। कसं माहीत पडलं तुम्हाला हे मंदिराबद्दल? काय मित्र होते त्याच्या थ्रू कळालं आम्हाला। इकडे पुरातनकालिक पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे। तुम्हाला काही स्टोरी माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता? नाही, ठीक आहे। हे मंदिर आहे, मंदिरापासून वरती आलो की हे एक जुनं मंदिर आहे। इथे मंदिराची अवस्था खूप बेकार झाली आहे, म्हणजे आता पडलंय खूप। हे इथे मला वाटतंय की इथे आपलं नंदी महाराजांची मूर्ती होती, ती पण आता राहिली नाही आहे। आतमध्ये हे मंदिर आहे एक दुसरं शंकरांचं, महादेवाचं, सॉरी, हर हर महादेव। खूप असं प्राचीन असं मंदिर आहे, एकदा नक्की विजिट करा आणि दर्शन घ्या। आता मंदिर पाहून झालं आहे, दर्शन पण घेतलं आहे, आणि यानंतरनी आम्ही जाणार आहे उरमोडी डॅमवर। हे मंदिर आहे, हे बरोबर उरमोडी डॅम, हा मागे मंदिराच्या उरमोडी डॅम आहे, आणि त्या डॅमच्या बरोबर समोरच्या साईडलाच हे मंदिर आहे। तर आता आम्ही जाणार आहे इथून उरमोडी डॅमवर। आम्ही इथे आलो आहे, आणि आत्ता हे दादा आपल्याला भेटलेत। तर यांचा यूट्यूबला चॅनल आहे PD ब्लॉग्स म्हणून, तर नक्की सबस्क्राईब करा यांना। तर दादा तुम्ही या लोकेशनबद्दल थोडीफार माहिती देऊ शकता? आता आम्ही ॲक्च्युली इथे शूट करण्यासाठी आलो आहे। हे परळीमधलं एकदम प्राचीन मंदिर आहे, आणि याची माहिती म्हणजे एवढी पण मला डिटेलमध्ये माहीत नाही, परंतु इथं दोन मंदिर आहेत। शंकराचं एक मंदिर आहे, आणि वरती पण मला वाटतं शंकराचंच मंदिर आहे। आणि तिथं म्हणजे हा पूर्ण एरिया एकदम जुना आहे, आणि मला वाटते मुघलांच्या काळात हे मंदिर कदाचित पाडलं गेलं असू शकतं। मी अंदाजानं सांगतो, एवढी डिटेल माहिती नाही आहे, तरी पण अंदाजानं सांगतो। तर मी पण याचा एक व्हिडिओ केला होता, परंतु तो पोस्ट केला नाही। तर आता आधी त्याचा पारचा जो व्हिडिओ आहे त्याच्यावरती हा व्हिडिओ तुम्ही बघा, त्याच्यावर माहिती मिळेल, किंवा इंटरनेटवरती जरी सर्च केलं तरी भेटू शकतं तुम्हाला माहिती त्याची। तसंच माझ्याबरोबर माझे मित्र पण आहेत, ते किरण सर आहेत, किरण सर आहे करा, आणि दुसरे हे आहेत ते, यांचं नाव आहे आपलं श्रीकांत लावळे सर, श्रीकांत आणि हे किरण सर। तसंच आमचे यांचं शूट करण्यासाठी मी आलो। थँक्यू दादा। ओके, गुड बाय, भेटू। तर आता आपण निघालोय मंदिरापासून पुढे, आता आपण डॅमवर जाणार आहे। तर या मंदिराबद्दल कोणाला काही माहिती असेल तर नक्की सांगा।
मला पण एवढी खास माहिती नाही आहे इथली. खूप प्राचीन मंदिर आहे आणि हे मंदिर जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावं म्हणून मी इथला व्हिडिओ बनवतो आहे. तर चला डॅमवर जाऊया आणि पाहूया तिथले नजारे. तर आता गाडीच्या जवळ पोचलो आहे आम्ही आणि आता आम्ही जाणार आहे डॅमवर. हा हे माझं दादा. तर आम्ही जातो आता डॅमवर, पाहूया पुढे काय होतं आहे. तर आम्ही पोचलो आता डॅमवर. हे पहा डॅमचा व्ह्यू, एक नंबर व्ह्यू आहे. उतरून दाखवतो तुम्हाला. खूप मस्त वाटतंय इथे, एक नंबर वातावरण आहे. पाहू शकता तुम्ही डॅम. एकदम निळं निळं एकदम पाणी दिसतंय, एक नंबर वाटतंय. दादा किती वर्षातून आलाय तू इथे पुन्हा? 5 वर्ष झाले. 5 वर्ष. दादा 5 वर्षांनी इकडे आलाय. खूप मस्त वाटतंय. हा पावसाळा संपायच्या आत तुम्ही पण एकदा येऊन जावं इथे. तिथे खाली मंदिर आहे, त्या मंदिरापासूनच हा रोड वरती आलाय आणि इथे आपली गाडी लावली आहे आणि आम्ही इथे व्ह्यू एन्जॉय करतोय. एकदम मंदिरापासून खूप जवळ आहे. इथून खाली समोर तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण इथे खाली मंदिर आहे आणि त्या मंदिरापासूनच वरती हा रोड आलाय. तिथून ह्या स्पॉटला आम्ही थांबलोय आणि इथून हा व्ह्यू पाहतोय आणि एन्जॉय करतोय.